पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार, त्यामुळे कुणीच मुंबई बाहेर जाऊ नका अशा सूचना. मुंबईमध्ये महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याच्या चर्चा. महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आखण्यात आल्याची माहिती. शिंदेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा पालिकेतील गट आज स्थापन केला जाणार. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया करून गट नेत्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती. मुंबईच्या महापौर पदाबाबत पडद्यामागे अनेक घडामोडी. शिवसेनेचे नगरसेवक आज ताज लँड्स एंडमध्ये हॉटेलमध्ये. ठाकरेंच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेनाही सक्रिय. शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेमध्ये महापौर पदासाठी भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच. मुंबईमध्ये आपल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य असल्यानं शिंदेंच्या शिवसेनेकडून 2.5 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी. मिळालेल्या संधीचं सोनं करा. ताज लँड्स मधील बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरसेवकांना कानमंत्र. भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला. शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला. भिवंडीमध्ये भाजपचा पराभव केलेल्या विजयी उमेदवाराच्या घरावरती दगडफेक. दगडफेकीनंतर कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयामध्ये घुसून हाणामारी. उल्हासनगरमध्ये वंचितचे 2 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला. वंचितच्या सुरेखा सोनावणे, विकास खरात यांचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. शिंदेंची भेट घेऊन दिलं पाठिंब्याचं पत्र. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेसाठी मोर्चे बांधणी. पुणे भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. दादांचा भाजपला मोठा धक्का. मी केंद्रीय मंत्री तर फडणवीस मुख्यमंत्री. हा विदर्भासाठी सुवर्ण काळ. त्यामुळे विदर्भातील प्रत्येक समस्या सोडवल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. महाराष्ट्र अमेरिकेमध्ये होणार महत्त्वपूर्ण भागीदारी. दावोसमध्ये अमेरिकन राजदूत गोर यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि उत्पादनांमधील सहकार्य मजबूत करण्याबाबत व्यापक चर्चा. जोवर भारताची वाटचाल धर्माच्या मार्गावरून होत राहील तोपर्यंत भारत विश्वगुरू असेल. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. धर्माचं सारथ्य असलेल्या मार्गावरून चाललो तरच सुरक्षित प्रवास शक्य, असंही विधान. पुण्यात आजपासून पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचं आयोजन. पुण्यातील काही प्रमुख रस्ते आज वाहतुकीसाठी बंद. स्पर्धेच्या मार्गावरील शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी. आज आणि उद्या कोल्हापुरातील पाणी पुरवठा विस्कळीत. पाईपलाईनच्या कामासाठी काळंबावाडी योजनेतून होणारा पाणी पुरवठा पूर्णतः बंद. 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावरती तरुणांची हुल्लडबाजी. फुलंब्री सिल्लोड रस्त्यावरती बैलगाडी आणि दुचाकी आणून गोंधळ. हुल्लडबाज तरुणांवरती कठोर कारवाईची मागणी. मालेगाव मनमाड रोडवरती ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. 20हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी. बाईक स्वराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटला. इगतपुरीतील पिंपळगाव मोर परिसरातली दुर्घटना. ट्रक चालक गंभीर जखमी. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित.
हिंगोलीमध्ये दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार 25 फूट खोल कॅनलमध्ये कोसळली. वसमत परभणी रोडवरची घटना. सुदैवानं कार चालक थोडक्यात बचावला. चांदीनं आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडीत काढत गाठला थेट 2,85,000चा टप्पा. अवघ्या 4 दिवसात किलो मागे तब्बल 19,000 रुपयांची वाढ. गेल्या 4 दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा लपंडाव. गाझाच्या बोर्ड ऑफ पीस मध्ये सहभागी होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. भारतासह पाकिस्तानलाही यात सहभागी होण्याचं आमंत्रण दिल्याची माहिती. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा 41 धावांनी पराभव. चेस मास्टर कोहलीची एकाकी झुंज अपयशी. न्यूझीलंडचा भारताविरुद्ध 1989 नंतर पहिलाच मालिका विजय.